श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आपल्या या YouTube चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण कुंभ राशीसाठी अतिशय चांगला विषय घेऊन आलेलो आहोत आणि ह्याच विषयावर आपण व्हिडिओ बनवत आहोत, की आपण बघणार आहोत, की बघा, की येणारी जी 5 वर्ष आहेत ती कुंभ राशीसाठी अतिशय निर्णायक ठरणार आहे. त्याच 5 वर्षात तुम्हाला कळणार आहे, की तुम्ही तुमच्या जीवनात यशस्वी होणार आहात, की अपयशी ठरणार आहात. की तुमचे जीवन हे दुःखात जाणार आहे, की तुमचे पूर्ण जीवन हे सुखात जाणार आहे. ते तुम्हाला येणारी 5 वर्षच सांगणार आहे. आणि बघा मित्रांनो, की येणारी जी 5 वर्ष आहेत, ती अतिशय शुभ तुमच्यासाठी अतिशय शुभ योग आहे. आणि हा योगच तुम्हाला सांगणार आहे, की तुम्ही या जीवनात यशस्वी होणार आहेत, की अपयशी होणार आहे. त्यामुळे तुमचे बघा, की येणारी जी 5 वर्ष आहेत, तो अतिशय चांगला योग निर्माण झालेला आहे आणि योगात तुम्हाला चांगले कर्म करायचे आहेत आणि चांगली परिश्रम करायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही ह्या येणाऱ्या ज्या 5 वर्षात, की तुम्ही अतिशय यशस्वी होणार आहात. तर चला मित्रांनो, आपण अ, आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की येणारी जी 5 वर्ष आहेत, ती 5 वर्ष तुम्हाला कशी जाणार आहेत. तुमचा व्यवसाय, तुमचा बिझनेस, तुमचा व्यापार, तुमची नोकरी, तुमचं शिक्षण, तुमचं आरोग्य, तुमचं वैवाहिक जीवन कसं असेल किंवा येणारी जी 5 वर्ष आहेत, ते त्या 5 वर्षात तुमचं पूर्ण राशीफल कसं असेल, हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी बघा मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा. तर बघा मित्रांनो, की कुंभ राशीला सध्या 7.5चे दुसरे चरण चालू आहे आणि 7.5चे दुसरे चरण हे 29 मार्च 2025 रोजी संपणार असून तुम्हाला तिसरे चरण हे 29 मार्च 2025 नंतर चालू होणार आहे आणि ते संपणार आहे 2027 मध्ये. तर बघा मित्रांनो, की 7.5चे जे दुसरे चरण चालू आहे, ते संपल्यानंतर तुम्हाला अतिशय चांगला योग आहे. परंतु बघा, की जरी तो अतिशय चांगला योग असला, तरी तुम्ही पहिल्या चरणात 7.5 जेव्हापासून कुंभ राशीच्या व्यक्तींना सुरू झाली आहे, तेव्हापासून कुंभ राशीच्या व्यक्तींना अतिशय दुःख, यातना सहन कराव्या लागल्या आहेत. बघा, की काही लोकांना ह्या 7.5च्या काळात खूप दुःख झालेलं आहे. काहींना नोकरीमध्ये त्रास झालेला आहे. काही लोकांनी त्यांच्या व्यवसायात सुद्धा यातना सहन केल्या आहेत. काही लोकांचे व्यवसाय बंद पडलेले असतील. काही लोकांना बघा, की काही लोकांचं उत्पन्नापेक्षा जास्त खर्च झालेला असेल. आरोग्याच्या बाबतीतही समस्या कुंभ राशी व्यक्तींना फार झाल्या असतील. म्हणजे काय, की एक एक आपल्या कुटुंबातील एक व्यक्ती जर आजारी पडला, तर तो बरा होईपर्यंत दुसरा व्यक्ती आजारी पडतोय. तो बरा झाला, की तिसरा व्यक्ती आजारी पडतोय आणि ते सगळे बरे झाले, की आपण आजारी पडतोय. अशी समस्या तुम्हाला 7.5च्या काळात किंवा मागच्या 2-2.5 वर्षात तुम्हाला अशी परिस्थिती सहन करावी लागली असेल किंवा बघा, की काही ठिकाणी काही लोकांना असंही झालं असेल, की आपलं उत्पन्न फार कमी आहे, परंतु जो होणारा खर्च आहे तो अतिशय जास्त आहे आणि त्यामुळे दुःख, यातना, कष्ट कुंभ राशीच्या व्यक्तींना सहन करावे लागले असतील. आणि कुंभ राशीच्या व्यक्ती दयाळू पण फार असतात आणि त्या दयाळू असल्यामुळे ते इतरांना मदत करतात. ते इतरांच्या मदतीला धावून जातात. परंतु बघा, की जेव्हा कुंभ राशीच्या व्यक्तींवर वेळ येते, त्यावेळेस त्या व्यक्ती त्यांना मदतीसाठी पुढे येत नाही. त्यामुळे कुंभ राशीचे व्यक्ती हे अतिशय दुःखी होतात आणि त्यांना अतिशय दुःख होते. तर बघा मित्रांनो, 7.5च्या काळात सुद्धा तुम्हाला अतिशय दुःख झालं असेल. परंतु बघा, की मित्रांनो, की येणारी जी 5 वर्ष आहेत, त्या 5 वर्षात तुमचा अतिशय चांगला योग निर्माण झालेला आहे. या योगामुळे बघा, की तुमचं 29 मार्च 2025 रोजी जेव्हा तुमचं 7.5 ही तिसऱ्या चरणात जाईल, त्यावेळेस तुम्हाला अतिशय चांगला योग आहे. तुमचे जीवन हे बदलून जाणार आहे. परंतु बघा, की स्वामी महाराजांच्या कृपेने, शनी महाराजांच्या कृपेने 29 मार्च 2025 नंतर तुमची जी स्थिती आहे ती अतिशय चांगली होणार आहे, की तुमचं जे तिसरं चरण आहे 7.5चं ते चालू होणार आहे आणि ते एकदा चालू झालं, की तुमच्या आर्थिक स्थितीत अतिशय चांगला बदल होणार आहे. तुमचं भाग्य बदलणार आहे. तुमचा बँक बॅलन्स सुद्धा 29 मार्च 2025 नंतर वाढणार आहे. तुम्हाला समाजात जी मान-सन्मान तुमचा गेलेला होता, तो मान-सन्मान सुद्धा तुम्हाला परत मिळणार आहे. तुमच्या व्यवसायात
प्रगती होणार आहे. तसेच बघा, की तुमची नोकरीमध्ये जे तुम्हाला त्रास देणारे लोकं होते, तुमचे सहकारी होते, तुमचे वरिष्ठ होते, ते सुद्धा तुमच्या सोबत तुम्हाला आपल्या सोबत घेऊन काम करणार आहे आणि तो वरिष्ठ सुद्धा तुमची मर्जी सांभाळणार आहे. तुमच्या नोकरीमध्ये, तुमच्या व्यवसायामध्ये तुमची अतिशय चांगल्या प्रकारे प्रगती होणार आहे. त्याचबरोबर बघा, की 29 मार्च 2025 नंतर तुमच्या करिअरची स्थिती पण अतिशय भक्कम होणार आहे. तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी नोकरी करण्याची इच्छा होती, ती नोकरी सुद्धा तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर बघा, ज्यांना सरकारी नोकरीची इच्छा होती किंवा ज्यांना सरकारी नोकरीची अपेक्षा होती, त्यांना सुद्धा 29 मार्च 2025 नंतर नोकरी नक्की मिळणार आहे. की बघा, की जरी तुमची 29 मार्च 2025 नंतर तुमची आर्थिक स्थिती पण अतिशय भक्कम राहणार आहे. तुम्हाला आर्थिक आर्थिक जी समस्या आहे ती तुमची सुटणार आहे आणि तुम्हाला पैशाची आवक चांगली होणार आहे. परंतु बघा, जेव्हा तुम्हाला पैशाची आवक चांगली होणार आहे, तेव्हा तुम्ही ते पैसे चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट करायचे आहेत. की कोणी सोने-चांदीमध्ये, कोणी प्रॉपर्टीमध्ये ते इन्व्हेस्ट करायचे आहे. कोणी ते शेअर म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करायची आहे. परंतु तुम्हाला मोठ्या गुंतवणुकी आधी तज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे आणि तुम्ही जी सोन्या-चांदीची इन्व्हेस्टमेंट आहे, प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, ती नक्कीच करायची आहे. बघा मित्रांनो, की मे 2025 पासून गुरु मिथुन राशीत गोचर करणार आहे आणि गुरु गुरु ग्रहांनी गुरु ग्रह जेव्हा मिथुन राशीत गोचर करतील, त्यावेळेस तुमची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम होणार आहे. तुमचं भाग्य बदलणार आहे. तुम्हाला पैशाची आवक वाढणार आहे. नोकरी आणि व्यवसायात सुद्धा तुमची प्रगती होणार आहे. आणि त्याचप्रमाणे बघा, की तुमची जी आधीची जी कर्जे घेतलेली असतील, ती सुद्धा कर्जे थोडी-थोडी करून फिटणार आहेत आणि तुमच्या डोक्यावर जो कर्जाचा बोजा होता, जो कर्जाचं ओझं होतं, ते सुद्धा मे 2025 नंतर निघून जाणार आहे. आणि ज्या विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देत होते, ज्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळत नव्हतं, अशा विद्यार्थ्यांना सुद्धा मे 2025 नंतर स्पर्धा परीक्षेत यश मिळणं चालू होईल. ज्या विद्यार्थी परीक्षेत अपयशी होत होते, ते विद्यार्थी मे 2025 नंतर नक्कीच आपल्या चांगल्या परिश्रमाने आणि कष्टाने उत्तीर्ण परीक्षेत उत्तीर्ण नक्कीच होतील. त्याचप्रमाणे बघा, की ज्या लोकांना परदेशात प्रवास करायचा होता, त्या लोकांना सुद्धा परदेशवारीचे लाभ मिळणार आहेत. त्याचप्रमाणे बघा, की तुमच्यापासून जे दूर गेलेले व्यक्ती आहेत, जे तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी असतील, जे तुमच्यापासून दुरावले होते, ते सुद्धा मे 2025 नंतर तुमच्या सोबत असणार आहे. त्याचप्रमाणे बघा, की तुमचे जीवन मार्च 2025 पासून अतिशय बदलून जाणार आहे. तुम्हाला अतिशय चांगलं, सुखकारक आणि तुमचं भाग्य हे 2025 नंतर अतिशय बदलणार आहे. जे तुम्ही 2022-2020 पासून ज्या यातना, दुःख सहन करत होते, तुम्हाला जे दुःख झालेले होते, ते मे 2025 म्हणजेच काय, की 29 मार्च 2025 पासून तुमची सर्व दुःख हे दूर होणार आहे. मित्रांनो, तुम्ही जेव्हा चांगले कर्म कराल, तेव्हा तुम्हाला आपोआप चांगले फळ नक्कीच मिळेल. म्हणजेच काय, की तुम्ही कष्ट तर करायचेच आहेत, परंतु ते चांगले कष्ट करायचे आहेत. म्हणजे काय, की तुम्ही चांगले परिश्रम करा, चांगलं वागा, तुमच्या जीवनात तुमचं चरित्र चांगलं ठेवा. तुमच्या जीवनात तुमचं चरित्र चांगलं असेल, तुमचे कर्म चांगले असतील, तर समाजात तुमचा मान-सन्मान ऑटोमॅटिक वाढेल आणि दुःख तुमच्या जीवनात जे दुःख आहेत, ते दुःख दूर होऊन तुमचं जीवन हे सुखी आणि आनंदी होईलच. त्याचप्रमाणे बघा, की 29 मार्च 2025 पासून तुमचं दुःख, तुमच्या यातना दूर होणार असल्या तरीही तुम्ही आता सध्या तुम्हाला 7.5 हे दुसरे चरण चालू आहे आणि ते दुसरे चरण चालू असताना तुम्ही शनी महाराजांची उपासना करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्ही दर शनिवारी हनुमानाच्या म्हणजेच मारुतीच्या मंदिरात जाऊन हनुमान चालीसाचे पठण करायचे आहेत. त्यामुळे तुमचा आत्ताचा जो कष्टाचा काळ आहे, तो थोडासा कष्ट कमी होऊन तुमचं जीवन हे सुखकर नक्कीच होईल. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ असे कमेंटमध्ये नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.